एंट्री फी एकदम कमी आहे मित्रांनो. एंट्री फी फक्त वीक डेज मध्ये 20 आहे आणि वीकेंड मध्ये तुम्हाला 30 रुपीज एंट्री फी आहे. सॅटर्डे संडेला 30 रुपये एंट्री फी आहे आणि इतर दिवशी 20 रुपये फक्त एंट्री फी आहे. गव्हर्नमेंटचं गार्डन आहे, पण तुम्हाला वाटणार नाही गव्हर्नमेंटचं गार्डन एकदम नीट आणि क्लीन गार्डन आहे मित्रांनो. असं तुम्हाला काय वाटणार नाही की तुम्ही गव्हर्नमेंटच्या गार्डन फिरत आहात. बघू शकता तुम्ही. इथे स्टेज आहे मित्रांनो. तुम्ही इथे ऍक्टिव्हिटी काय तुमचा फंक्शन असेल काय छोटा मोठा इथे करू शकता. हा लेक व्ह्यू आहे. भरपूर छान गार्डन आहे मित्रांनो. तुम्ही ठाण्याच्या जवळपास आसपास किंवा कधी ठाण्याला आलात तर नक्कीच कोळशेतला हे गार्डन आहे, इकडे नक्कीच व्हिजिट करा तुम्ही. भरपूर छान आणि सुंदर गार्डन आहे. गार्डनचा एरिया 20 एकर्स आहे, म्हणजे तुम्ही समजून जा हे गार्डन किती मोठं असणार आहे. तुम्हाला जो शेवटपर्यंत दिसतंय ना ते पूर्ण गार्डन आहे मित्रांनो. नमस्कार नमस्कार, स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांचे. एवढं छान गार्डन आपण आपल्या लाईव्ह मध्ये दाखवत आहे, तर एवढे 73 जण बघत आहेत. लाईक करा प्लीज, चॅनलला सपोर्ट करा आपल्या. चला मित्रांनो, आता तुम्हाला मी थीम गार्डन दाखवणार आहे. थीम गार्डन पण छान आहे. चायनीज गार्डन आहे, जॅपनीज गार्डन आहे, मोरोकल गार्डन आहे. इथे 5-6 प्रकारचे गार्डन आहे. तर तुम्हाला मी गार्डन कडे घेऊन जातो. बघा मित्रांनो, अजून एकदा तुम्हाला मी पूर्ण व्ह्यू दाखवतो. आता आपण गार्डनच्या सेंटर मध्ये उभा आहे आणि हा बघा व्ह्यू गार्डनचा. भरपूर मोठा गार्डन आहे मित्रांनो. तुम्ही नक्कीच निराश नाही होणार. एक दिवस नक्कीच या गार्डनला भेट द्या. ठाण्यामध्ये कोळशेतला हे गार्डन आहे. ठाणे स्टेशन पासून 7 ते 8 किलोमीटर आहे. बघा मित्रांनो, या ब्रिज वरती मगाशी आपण उभा होतो. बघा मित्रांनो, हे आहे मोरोकन गार्डन. असे थीम पार्क बनवले आहेत. 5-6 प्रकारचे गार्डन बनवले आहेत मित्रांनो. हे आहे मोरोकन गार्डन. बघा किती छान प्रकारे गार्डन बनवलेलं आहे. ते मोरोकन गार्डन आहे मित्रांनो, ग्रँड सेंट्रल पार्क मधलं. बघा किती छान आहे. असे 4-5 प्रकारचे थीम पार्क बनवलेले आहेत. त्याच्यानंतर आपण चायनीज गार्डन बघणार आहे. लाईव्ह मध्ये शेवटपर्यंत राहा. बघा इथे फोटोशूट करतात सगळेजण. ग्रँड सेंट्रल पार्क मध्ये मोरोकन गार्डन.